बाळासाहेब नेहमीच प्रेरणा, जगायचं कसं याची देतात लोकनेते बाळासाहेब नेहमीच प्रेरणा, म्हणूनच त्यांना करावीशी वाटते वक्तृत्वरूपी वंदना. नमस्कार, मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चाफळ मुलीची विद्यार्थिनी कुमारी स्वरा संदीप पवार आज या व्यासपीठावर विषय म्हणते आहे लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे बालपण. सह्याद्रीच्या कुशीत लपलेल्या डोंगरतळ्यातील सृष्टी सौंदर्याने नटलेल्या पाटण तालुक्यातील विहे या गावी दरुबाई आणि श्रीपादरावांच्या पोटी 10 मार्च 1910 रोजी बाळाचा जन्म झाला आणि दौलतीचा अष्टपैलू खजिना महाराष्ट्राच्या भूमीत उगवला. इतिहास घडवणाऱ्या दौलतचा तो जन्मदिवस. खरोखरच दौलत या नावाने उभ्या महाराष्ट्राला दौलतीचे भांडार मिळाले. दौलत या नावात एक अद्वितीय, असामान्य, पोलादी, जनतेवर जीवापाड प्रेम करणारा मायाळू माणूस दडला आहे. इतिहास घडवणारी माणसं इतिहास कधी विसरू शकत नाहीत. इतिहास घडवणारी माणसं इतिहास कधी विसरू शकत नाहीत. आणि असाच एक इतिहास दौलतने घडवला, म्हणजेच लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी. प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंत कलेने वाढणाऱ्या चंद्राप्रमाणे दौलत लहानाचा मोठा होत होता. आजी आजोबांचा तुझी प्राण होता. सर्वजण लाडाने त्यांना बाळकृष्ण म्हणत, परंतु बाळकृष्ण हे नाव मोठे वाटत असल्याने सर्वजण त्यांना बाळू आणि ओघाने बाळासाहेब म्हणू लागले. आई वडिलांच्या प्रेमळ छायेत बाळूने आपल्या जीवनाची वाटचाल सुरू केली. परंतु दैवाचा जणू काही वेगळाच घाट होता. त्या सुखाला काळाची दृष्टा लागली आणि बाळू 2 वर्षाचा झाला नाही, तोच त्याच्या देवघरी निघून गेले. बिचारा बाळू पोरका झाला, आईच्या मायेला परका झाला. आई म्हणजे साक्षात दैवत, आई म्हणजे परमेश्वराने निर्माण केलेली मायेची मूर्तिमंत प्रतिमा. या मायेच्या सावलीत मांडीवर बसून रडण्याचे भाग्यही बिचाऱ्या बाळूला मिळाले नाही आणि त्याच्या राशीला 7 वर्षांनी लागला. तो याच वेळेपासून पण बाळू खचला नाही. त्यांनी सावरले स्वतःला, समजावले त्यांनी स्वतःला आणि सांगितले इतरांना. कधी आई चालले संकटापुढे झुकला का, कितीही तापला सूर्य तरी समुद्र कधी आटला का. पुढे श्रीपादरावांनी बाळूसाठी नवीन आई आणली आणि बाळकृष्णाचा वनवास सुरू झाला. आई म्हणजे काय असते? लेकराची माय असते, वासराची गाय असते, दुधावरची साय असते आणि लंगड्याचा पाय असते. पण इथे तर नेमके उलटेच. बाळूला आईकडून कधी मायेचे शब्द नाही तर कधी प्रेमाचे जेवण नाही. वडील म्हणाल तर त्यांचे मोकळाबाईंसमोर काहीच चालत नव्हते. बाळू 5-7 वर्षांचा होईपर्यंत व्हायलाच राहत होता. खेडेगावातील सामान्य मुलाप्रमाणे त्यावेळेचे त्याचे जीवनही सामान्यच होते. खावे, प्यावे, खेळावे आणि झोपावे. कधी दगडाने चिंचा पडाव्यात तर कधी बोरे तोडावी. आंब्याच्या झाडावर सरसर चढून पाडाचा आंबा काढण्यात बाळू पटाईत होता. लहर आली की कोयनेच्या काठावर जाऊन वाळूचे किल्ले बनवत असे. कधी आजीवर रुसावे तर कधी आजोबांनी सांगितलेल्या शिवछत्रपतींच्या गोष्टी ऐकाव्यात. मनाला वाटले तर कधी शेतात जावे, नाहीतर बालमित्रांना बरोबर गावात चक्रा माराव्यात असा त्यांचा नित्यक्रम असे. बाळूच्या जीवनातला हा सुखाचा काळ भुरकन निघून गेला आणि जीवनाच्या खडकाळ रस्त्यावरून बाळूची गाडी पुढे रखडत चालू लागली. घरची परिस्थिती बेताची होती, गरिबीची होती आणि त्यातच सावत्राईचा विरोध. परंतु या कारणाने थांबतील ते लोकनेते कसले? या परिस्थितीकडे पाठ फिरून बाळासाहेब देसाई अत्यंत खडतर आयुष्य जगत, प्रसंगी पडेल ती कामे करत जीवनाचे वार लावून आपले शिक्षण त्यांनी पूर्ण केले. खरोखरच बाळासाहेब देसाई यांचे जीवन सर्वांसाठी खूपच प्रेरणादायी आहे. जगावं कसं, अन्यायाविरुद्ध लढावं कसं, संघर्षातून घडावं कसं, वादळासमोर उभं राहावं कसं आणि शिक्षणातून स्वप्न साकार करावं कसं, हे त्यांनी स्वतःच्या कृतीतून आपणालाच नव्हे तर संपूर्ण जगाला दाखवून दिलं. देसाई साहेबांच्या महान कार्यामुळे सर्व लोकांनी त्यांना पदापेक्षाही मोठा असणारी लोकनेते ही पदवी दिली. ज्यांनी लहानपणापासूनच आयुष्य रडून नव्हे तर लढून तरुण पिढीसमोर मोठा आदर्श निर्माण केला, त्यांच्या महान कार्याला माझा मानाचा मुजरा. धन्यवाद.